डॉक्टर दत्तात्रय सर, तुमचं मुद्द्यावर बोट या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गेल्या 1 महिन्यांपासून वारी, विठ्ठल, पांडुरंग आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी संस्कृती आपण म्हणतो, वारकरी संप्रदाय, याबद्दल बऱ्याचशा चर्चा चालू आहे. पण मुद्दा असा येतो, की आजच्या पिढीला, माझ्यासारख्या पिढीला याबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत का, की नाही? यावरती एक आपला प्रश्न आणि आजचा जो मुख्य पॉडकास्ट आहे, तो ह्याच विषयावरती राहणार आहे, की नेमकं ही वारकरी परंपरा जी आहे, ही नेमकी कुठून सुरू झाली, काय सुरू झाली आणि आजच्या पिढीने याच्याकडनं काय शिकलं पाहिजे? अशा काही प्रश्नांसोबत आपण मुलाखतीत पुढे जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण ही जी परंपरा आहे, वारकरी परंपरा ही कुठून सुरू झाली? पहिले वारकरी कोण होते? आणि नेमकं आज ह्या म्हणजे वारकरी संप्रदायाचं काय महत्व आहे? अगाये विश्वेक्यधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मद पौर्णिमा स्फूर्तीची की माऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वारकरी पंथाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आणि महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील सर्व संत परंपरा त्यांना आपण प्रथमतः वंदन करू की वारकरी पंथाचा उदय कसा झाला कसा झाला? आणि विकास कसा झाला याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती या मुलाखतीत हा अपेक्षित आहे. बरं. तर वारकरी पंथाचा जो पाया आहे हं. तो पाया कुणी घातला, त्याचा विस्तार कुणी केला, त्याचा कळस कोण झालं, बरोबर. हे जे सगळे जे प्रश्न आहेत हं. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संत बहिणाबाई शिवरकरांनी आपल्या एका अभंगात दिलेली आहे. ती तो अभंग असा आहे, हं, हं. संत कृपा झाली इमारत फळा आली, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, ओके. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, हं. तुका झालासे कळस हं. भजन करा सावकाश, आणि बहिणी म्हणे फडकती ध्वजा, हं. निरूपणा केले ओजा. काय नेमकं या वारकरी थोडंसं पंथाचा हां. वारकरी पंथाचा जो पाया आहे ना, हं. ती म्हणते ही संत जी भागवत धर्माची जी इमारत आहे, ओके. की भागवत धर्माची इमारत बहिणाबाई म्हणतात हं, हं. की या इमारतीचा पाया जर कुणी असेल तर ज्ञानदेवे रचिला पाया. ओके. ज्ञानदेवांनी या वारकरी पंथाचा पाया घातला. अच्छा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हं, हं. मग तो जो कालखंड आहे, आपल्याला याच्यात 4 कालखंड करावे लागतात. ओके. पहिला Step by कालखंड आहे ज्ञानदेव नामदेव कालखंड, ओके. दुसरा आहे नाथ कालखंड, हं. तिसरा आहे तुकाराम कालखंड आणि हं. चौथा वारकरी पंथाचा विकासात आपल्याला पाहावा लागतो तो तुकारामोत्तर कालखंड. ओके. आपण पहिल्या तर कालखंडापासून पहिल्या कालखंडापासून आपल्याला सुरुवात करायची ठीक आहे. की ज्ञानदेव नामदेव कालखंड. काही अभ्यासक असं म्हणतात की नामदेवांनी पाया घातला, ते गैरलागू आहे. हं, हं. नामदेवांनी पाया नाही घातला, पाया ज्ञानदेवांनी घातला. आणि जो विस्तार आहे हं. या वारकरी पंथाचा, तो विस्तार जर कुणी केला असेल तर नामातयाचा किंकर हं. त्याने केला हा विस्तार. नामाने नामदेवरायांनी हं. या वारकरी संप्रदायाचा विस्तार जो आहे की म्हणजे नामदेवरायांचं तीर्थावळी नावाचं एक प्रकरण. ठीक ते आहे. तीर्थावळी म्हणजे हे सगळे तीर्थयात्रेला फिरायला जातात हं, हं. आणि तीर्थयात्रेला फिरायला जाताना तीर्थयात्रा करणे म्हणजे काय, देवांची दर्शनं घेत फिरणे एवढं नाही. बरोबर. तर तो वारकरी पंथाचा विकासाची ती यात्रा होती, अच्छा. प्रचार प्रसाराची ते माध्यम होतं. हं, हं. आणि त्यामध्ये तो जो प्रचार प्रसार केला तिथंच थांबले नाही, हं. तर ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर हं. नामदेव खऱ्या अर्थाने तिथून बाहेर पडले. ओके. नामदेव पंजाब पर्यंत गेलेत, नामदेव दक्षिणेत गेलेत, हं. नामदेवराव इकडं पश्चिमेला गेलेत, पूर्वेला गेलेत. आणि म्हणून नामदेव गाथा जर तुम्ही अभ्यासला हं. तर नामदेव गाथेमध्ये तुम्हाला तमिळ शब्द दिसतील, मल्याळम दिसतील, पंजाबी दिसतील, हं. उत्तर भारतीय हिंदी दिसेल तुम्हाला, हं. जम्मूची भाषा दिसेल, बंगालचे इकडं दिसेल. बंगाली दिसेल. हं. हे जे सगळे शब्द आहेत ना, म्हणून एक ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा एक फार मोठा गौरव करताना म्हटलं जातं, 56 भाषेचा केलासे गौरव, अच्छा. हवार नवी नाव उभारे. हं, हं. नुसते 56 बोली त्या काळी महाराष्ट्रात बोलल्या जात होत्या. त्या सगळ्या बोलींचा समावेश कुणाचा तो इथे त्यांच्या त्या ग्रंथामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी. तसं नामदेव गाथेमध्ये हं, हं. तुम्हाला भारतातील बहुतांश भाषांतील हं. शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा उदय कुठून झाला, हं. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली, तर ती ज्ञानेश्वरांनी पाया घातला. आता इथं 2 प्रतिज्ञा आपल्याला लक्षात घ्याव्या हं, लागतात हं. की वारकरी पंथाचा विकास आणि हं. उदय हं, हं. याच्याबाबत 2 प्रतिज्ञा महत्वाच्या आहेत. ते उदयाच्या बाबतीत एक प्रतिज्ञा आहे की ती प्रतिज्ञा अशी आहे, हं. ज्ञानेश्वर प्रतिज्ञा करतायत, ठीक आहे. काय ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतायत, हं. माझे जीवीची आवडी हं. पंढरपुरा नेईन गुढी. माझ्या जीवाला काय जर आवडत असेल हं. तर मी पंढरपूरला ही गुढी नेईल. गुढी म्हणजे ती पताका नेईल. हं. तर का बरं ज्ञानेश्वरांना अशी प्रतिज्ञा करायची वेळ आली? तर ती प्रतिज्ञा करायची कारण असं, तो जो समाज होता त्या समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा
यज्ञस्तोम वाढलेलं होतं, अनाचार वाढलेला होता, हम्म. समाज खिळखिळा झालेला होता, असंघटित होता, त्या समाजाला कुणी नेतृत्व राहिलं नव्हतं हम्म. आणि धर्माला ग्लानी आलेली होती. बरोबर. आणि अशा कालखंडामध्ये ज्ञानेश्वरांचा उदय आणि ओके. ज्ञानेश्वरांनी ते सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला. हम्म. ज्ञानेश्वर असे क्रांतिकारक आहेत की ज्यांना आपलं मत मांडण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा बळी जाताना पाहायला मिळालं. कसं नेमकं ही स्टोरी की ज्ञानेश्वर ज्या परिप्रेक्ष्यात जन्माला आले ते त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हे बघितलं बनवण्यात गेलं. आलं. हम्म. त्यांना चांडाळ म्हणून संबोधण्यात आलं. ओके. आपल्याला जनरली 3च वर्ण 4 वर्ण माहित आहेत, हम्म. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. बरोबर. पण आणखी 2 वर्ण आहेत हम्म. की ते आहेत, एक आहे गिरिजन, जे गिरिजन. डोंगर दऱ्यात आदिवासी राहतो, ओके. आणि शेवटचा आहे तो चांडाळ. ओके. हे की काय असतं? चांडाळ म्हणजे आपल्याकडं ते जे आई वडील आहेत हम्म. की विहित मार्गाने त्यांची संतती निर्माण झाली नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो ओके. आणि त्यांना ते चांडाळ म्हटलं जातं. का असं म्हटलं त्यांना चांडाळ? हं. तर विठ्ठल पंतांनी संन्यास दीक्षा घेतली होती, ओके. रुक्मिणी गृहस्थी होती, हम्म. आणि मग संन्याशाने परत येऊन एका गृहस्थी स्त्रीशी पुन्हा संसार साधला आणि संसार त्यातून साधला. मुलं झाली म्हणून त्यांना चांडाळ चांडाळ संबोधलं. असं म्हणतात. म्हणून त्यांना शिवी दिली. हम्म. आणि हे ज्ञानेश्वरांनी भोगलं अच्छा. त्या काळामध्ये. त्या आळंदीमध्ये अनेकांनी शेण, गारा, दगड फेकून मारले, संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं, शिव्या दिल्या, हे सगळं सहन केलं ज्ञानेश्वरांनी. हम्म. आणि ज्यावेळी ज्ञानेश्वर बसले म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सगळं ते एकांतात बसून त्यांनी सगळं एक सिद्धांत शोधले. आणि मग लक्षात आलं त्यांना काय गरज आहे या समाजाला, हम्म. आणि मग ही गरज त्यांनी शोधून काढली. बरोबर. आणि मग त्यांना हे खरं गायडन्स जर कुणी केलं असेल ना, तुमचा पहिला बेसिक जो प्रश्न होता हम्म. त्या प्रश्नाचं उत्तर इथं दडलं इथून येत आहे. की काय झालं माहितीये का, हम्म. इथं त्या कालखंडात नुसतं एका धर्माचेच लोक नव्हते, बरोबर. एका पंथाचेच लोक नव्हते. हम्म. तर त्यावेळी शैव आणि वैष्णवांमध्ये खूप मोठा भांडण भांडण चाललेलं चालू, होतं. युद्ध चालू. म्हणजे वैष्णवांनी जर उभा गंध लावला हम्म. तर शैवांमध्ये ती आडवा गंध, हा ते भस्म. भस्म तो आडवा. बरोबर. म्हणजे ती स्त्री हम्म. जर समजा यांची जर अशी सारवत असेल उभं, हम्म. तर हम्म. हे आडवा हे करायचं. आडवं सारवणं का, आता आम्ही हे, म्हणजे हम्म. इतकं बारीक सारीक गोष्ट होती, बरोबर. इतकं स्तोम माजलेलं होतं यांचं धर्माधर्मामध्ये, इतकी भांडणं होती. हम्म. विचार सुरू हे ज्ञानेश्वरांनी पाहिजे. हम्म. आणि मग निवृत्तीनाथांनी निर्णय घेतला, नाही हम्म. ज्ञानदेवा तुला हे करायचंय, ही जी मुळात हे सर्व एक आहे, बरोबर. पण हे जे भेद निर्माण केले तिथून सगळ्या संस्कृती ह्रास होत चाललेला आहे. बरोबर. हे थांबवायचं असेल तर ह्या पंथांमधली, धर्मांमधली भांडणं तुला थांबवावी लागतील. थांबवावी लागते. आणि मग काय केलं की निवृत्तीनाथांची जी परंपरा आहे ती परंपरा काय माहितीये का, काय नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. तुम्ही म्हटले पहिला वारकरी कोण? पहिला पहिला वारकरी आहे वारकरी. महादेव. कसं हा. नेमकं? म्हणजे पहिला वारकरी आहे महादेव हा. की विष्णुपूजी महादेव, जनाबाईचा अभंग. ओके. हा, शिवपूजी विष्णू विष्णू. आणि विष्णुपूजी महादेव. ओके. शिवपूजा करतोय ती विष्णूची करतोय, हा. आणि विष्णू पुन्हा विष्णू महादेवांची. पूजा करतोय ती शंकराची करतोय. हे हम्म. हे अद्वैत आहे, ओके. हे द्वैत नाहीये, हे अद्वैत आहे. म्हणजे इंटरकनेक्टेड आपण. हो, एकमेकाशी एवढे कनेक्टेड आहे. म्हणून हम्म. तुम्ही पांडुरंगाची जर पंढरपूर मधली मूर्ती पाहिली ना, शंकराचार्य ज्यावेळी भीमेची प्रदक्षिणा करीत आले पंढरपूरला, आणि प्रदक्षिणा करताना ते पंढरपूरला ज्यावेळी येत आहेत तर ती पांडुरंगाची मूर्ती पाहत आहेत. आणि पहिला उल्लेख पांडुरंगाचा जर तुम्हाला ग्रंथित रूपाने जर पाहायचा असेल तर तो शंकराचार्यांचा आहे. महायोग पीठ शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक लिहिले, ते फार गोड आहे. ओके. आणि त्यातलं पहिलंच आहे, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातू मुनींद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ते परब्रह्मलिंगम, परब्रह्मलिंग कुठे आहे तर ते परब्रह्मलिंग ते त्याने माथ्यावर धारण केलेलं आहे. कुणी? विष्णूने. आणि तो विष्णू कोण आहे? तो गोपवेशधारी श्रीकृष्ण आहे. तो तिथं पंढरपुरामध्ये येऊन राहिलेला आहे. आणि त्या श्रीकृष्णाने गोपाळांबरोबर तिथे येऊन काला केलेला आहे पंढरपूरच्या वाळवंटात. म्हणून तिथे गोपाळ आले, गोपाळपूर झाले. अच्छा. आणि तो जो बालवेशधारी श्रीकृष्ण आहे तोच पांडुरंगाच्या रूपात तिथं उभा आहे. आणि तिथं म्हणजे आज जर तुम्ही इथं गेलात ना, तुम्ही पुंडलिकाची समाधी पाहिली ना, बरोबर, पण पुंडलिक रायाच्या समाधीचं जर दर्शन घेतलं ना तर तुम्हाला ते शिवपिंडीचं दर्शन दिसेल. म्हणून पाशुपत नावाचा संप्रदाय होता पूर्वी. पाशुपत नावाचा संप्रदाय होता. पाशुपत संप्रदाय हा वारकरी संप्रदायाच्या पूर्वी होता, की जिथं
शिवपूजा मानली अग्रेसर अग्रेसर. हं. ज्ञानेश्वरांनी या दोन्ही पंथांचं एकत्रीकरण ओके. आणि सांप्रदायिक ऐक्य निर्माण केलं. हं. आणि हे दोन्ही भिन्न नाहीचे. आणि हं. मग नरहरी सोनार ज्यावेळी पांडुरंगाचा करदोऱ्याचा माप घ्यायला जातो डोळे झाकून, हं. त्यावेळी मग तिथं त्या दृष्टांत नरहरी सोनारांना दृष्टांत घडतो की अरे हात लावला कमरेला शिवलिंग दिसतंय हं. आणि डोळे उघडले की पांडुरंगाची मूर्ती दिसते. आणि मग ते नरहरी सोनार म्हणतायत हं. हरी हरा भेद काही करू नका वाद, हं. एक एकाचे हृदयी गोडी हं. साखरेच्या ठाई. अच्छा. ही एक एकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई. बरोबर. साखर तुम्ही खाल्ली काय, मी खाल्ली काय, यांनी खाल्ली काय, आणखी कुणी खाल्ली काय, हं. हं. ती गोडच आहे. तसं हरी आणि हर हं. एक वेलांटी चाड, फक्त वेलांटीची एक हे हं. हे दोन्ही मध्ये काही फरक नाही. फरक नाही. आणि हे जे तत्वज्ञान आहे ना, हं. हे वारकरी पंथाचं तत्वज्ञान आहे. ही श्रीमंती आहे ना वारकऱ्यांची. हं. म्हणून आज जर तुम्ही खानदानी वारकरी पाहिला ना, हं. खानदानी वारकरी एकादशीचा उपवास करतो. हं. पण एकादशीचा म्हणजे एकादशी व्रत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती पूर्ण त्यांची गती होईल नेणं. हं. काय त्यांची गती होईल माहित नाही, पण त्यांनी सोमवार केला पाहिजे. का बरोबर. वारकऱ्यांनी सोमवार केला पाहिजे, सोमवारचा उपवास केला पाहिजे. आता वास्तविक तिथं शंकर भगवान आहेत, शंकरांचं. शिवपिंड आहे ती, हं. तर त्यांचा काय उपवास, तिथं भेदच नाही वारकऱ्यांनी. हं. म्हणून पंढरपूरच्या वाळवंटात जर तुम्ही जर कधी गेलात हं. तर मी नेहमी सांगतो पंढरपूरचं वाळवंट हं. हे केवळ आणि केवळ वाळूचं वाळवंट नाही. मग ते नेमकं कसलं? पंढरपूरचं वाळवंट हे वाळवंट नाही हो याचं. हं. तुका म्हणे वाळवंट हं. बर्वे नीट उत्तम. हं. ते बर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. डॉक्टर नारायण महाराज जाधव यावर फार सुंदर सांगतात. ते बर्व कसं आहे, ते वैष्णवांसाठी बर्व आहे. बरोबर. नीट म्हणजे सरळ धोपट मार्ग दाखवणार आहे. हं. आणि उत्तम म्हणजे उत्तम गतीकडे तुम्हाला नेणार आहे. पण वाळवंटच शब्द का वापरला? हं. वाळवंटात इतर काही येत नाही. बरोबर. इतर वाळव तिथं जर तुम्ही काही पेरलं ना, हं. वाळवंटात उगवणार नाही, बरोबर. ते उगवत नाही. नाही. तसं माणसाचं हृदय जे आहे ना, ते वाळवंटासारखं झालं पाहिजे. अच्छा. म्हणजे त्याच्यातले जे काही उगवणार आहे ना, हं. वाईट वाईट साईड जे उगवणार आहे ना, ते उगवणारच नाही. असं ते वाळवंट हृदय आमचं हृदय झालं पाहिजे. ही तुकोबांची आहे. म्हणून तिथं जे आहे ना, हे ज्यावेळी इकडून यांनी प्रतिज्ञा केली, आपण परत मुद्द्यावर येऊ. त्यांनी ज्यावेळी प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वरांनी, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन हं. गुढी, मी पंढरपूरला मी ही गुढी नेईन. हं. मग काय केलं ज्ञानेश्वरांनी? हं. ज्ञानेश्वर पाळंदीवरून निघाले ओके. पांडुरंगाच्या पादुका घेऊन. हं. हं. त्यावेळी त्यांच्या बरोबर हे सगळे संत आहेत. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, चांग, बोधला, शेख महम्मद, एकनाथ नामदेव, एकनाथ नाही आहेत, टोटल. नामदेव आहेत. तिथं बहिणाबाई आहेत, बहिणाबाई नंतरच्या याच्यात आले. पण ही जी बाकीची परंपरा आहे ना, गोरोबा काका आहेत, इकडं विसोबा खेचर आहे, ही सगळी मंडळी आहेत. आणि ही सगळी मंडळी ज्यावेळी तिथून पंढरपूरच्या दिशेने कूच करतायत, त्यावेळी ते नुसतं रस्त्याने चाललेत नाहीत. गावात जायचं, गावातलं पांढरी मारुतीचं मंदिर हे त्यांचं रंगपीठ आहे. ओके. आणि तिथं त्यांनी कीर्तन करायचं, भजन करायचं, काकडा करायचा, जागराचं कीर्तन करायचं, पहाटेची काकड आरती करायची आणि त्या समाजाला बोलून घ्यायचं आणि मग त्यांच्यात भक्ती निर्माण करायची. मग तो समाज बघा बरं का कसं सांगतात, प्रॅक्टिकल किती समाजशास्त्र किती सुंदर आहे की तिथं तो समाज एकत्र आला मंदिरात. बरोबर. की ते ज्ञानेश्वर महाराज आले, त्यांच्या पाया पडतात. तुम्ही ज्ञानेश्वरांचे, मी ज्ञानेश्वरांचा, हे ज्ञानेश्वरांचे, ते ज्ञानेश्वरांचे, हे सगळे यांना मानणारे, आपण सगळे एकच आहेत. बरोबर. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, माणूस आपोआप संघटित झाला. तो आपोआप संघटित झाला. मग तो नाचत जाऊ त्याचे गावारे खेळी या सुख देईल विसावारे. मग ते नाचत बागडत मस्तपैकी त्या याच्यातून दरी वनातून, काट्याकुट्यातून, शेतातून, बांधावरून ही सगळी दिंडी, त्यावेळी हायवे होते का काही नव्हतं, ही सगळी दिंडी गावाखेड्यातून, डोंगरातून, नद्यातून. हो, आजही गोरोबा काकांची जर तुम्ही पालखी वाट पाहिली ना, ती अशी आडवाटेंडी जाते, अशी ते शेताशिवारातून जाते. मी सगळ्या पालख्यांकडे मी तोही एक प्रश्न आहे की नेमकं हे पालखी कल्चर जे म्हणतो आपण, ते नेमकं आपण किती पालख्या आहेत आणि काय, तिथं मी जाणून घ्यायची इच्छा आहे. पण जे दक्ष राजांनी सुरू केलेलं शिव वर्सेस विष्णू याचं कुठंतरी समाधान आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये बघायला भेटलं आणि त्याच्यानंतर हे शैय वैश्य जे म्हणत आलं ते शांत झालं, असं त्याच्या मागचं एक हे दिसलं. आता मला सर त्याच्याशीच निगडीत हा प्रश्न आहे की तेव्हा संतांनी इतके सारे पालख्या सुरू झाल्या, बऱ्याचशा लोकांनी त्याच्यासोबत जोडल्या, तर आजच्या डेटला किती पालख्या ऍक्टिव्ह आहेत, कुठल्या त्या पालख्या आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, मला हे जाणून घ्यायला आवडेल. ते जाणून घेण्यापूर्वी आपण थोडीशी पार्श्वभूमी
मागच्या प्रश्नातली पुढे आणू म्हणजे ओके. त्याला ते कनेक्ट होईल ठीक आहे. की हे सगळे ज्यावेळी आले हम्म. त्यावेळी पंढरपूरमध्ये आल्यानंतर ते चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे गोळा झाले. हम्म. पांडुरंग ते तिकडे आहेत. बरोबर. त्या पांडुरंगाच्या मंदिरात जायला त्या जनाबाई नाही प्रवेश बंदी, हम्म. त्या विसोबा क्षेत्रात नाही प्रवेश बंदी. का बरं हा तसं? एक ही न याती देवा ते कैशी करू तुझी सेवा. अच्छा. ते स्वैराबाईला बंदी आहे, स्त्री आहे. जनाबाईला बंदी आहे, स्त्री आहे. ओके. मुक्ताईला बंदी आहे, स्त्री आहे. म्हणजे स्त्रियांना अधिकार नाही ओके. तिथं. खालच्या जातीतल्या लोकांना अधिकार नाही. ती आमची जनाबाई दासी आहे, त्यांना अधिकार नाही. याचा मग अधिकार कोणाला? अधिकार ठराविक काही लोकांना अधिकार फक्त, बाकीच्याला अधिकार नाही पांडुरंगाला शिवायचा. आणि मग ज्ञानेश्वर तिथं आले वाळवंटामध्ये, म्हटले ते पांडुरंग तिथे ठीक आहे, त्या पांडुरंगाचा काला इथं करायचा. ओके. आणि मग काय केलं पंढरपूरच्या वाळवंटातला काला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, अच्छा. माझा ज्ञान राज गोपाळांसी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग. कीर्तन ज्ञानेश्वरांनी करायला पाहिजे होतं. बरोबर. वास्तविक ज्ञानदान करण्याची परंपरा त्या घराण्याची होती. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी बरोबर. त्यांची परंपरा होती, ती त्यांनी टाळली. आणि कोणाला दिली? रक्त्याची लंगोटी नेसणारे नामदेवराय. अच्छा. की त्यांना पुरेशी कपडे नाहीत. नामदेवरायला म्हणते नामदेवराय तुम्ही कीर्तन करायचं. नामदेवराय कीर्तन करतायत आणि त्याला प्रमाण नामदेव जे काही सांगतायत त्याला प्रमाण कोणी द्यायचं? तर एक सामान्य स्त्री, ती आमची जनाबाई. ती जनाबाई दासी जनी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जनाबाई त्यांना प्रमाण देत आहेत. आणि मग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ज्ञानदेवराय आता तुम्ही प्रमाण सांगा. हा, नामदेवरायांनी जे सिद्धांत मांडलाय ना त्याचे उदाहरण तुम्ही सांगा. ओके. त्या सिद्धांताला पूरक तुम्ही सांगा. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्याला पुढे सांगतायत. आणि मग तिथं बाकी हे सगळं पाहिल्यानंतर हे सगळे भक्तीत दंग झाले. आणि मग ते पांडुरंगाला काही तिथं थांबवेना. आणि मग ते तिथून यांच्या कीर्तनात आले, मंदिरातून वापस येऊन ते यांच्या कीर्तनात येऊन आले. आणि यांच्या कीर्तनात हे जे नाचतायत ना यांच्याबरोबर बेधुंद होऊन पांडुरंग नाचत बसले. आणि मग नाचता देवाचा गळाला पितांबर, जनी म्हणे देवा सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. अरे तेव्हा सावध व्हा ना, आता तुमचा पितांबर घालायला लागला ना, किती नाचाल तुम्ही, किती वैष्णवांसाठी वेडेवर. म्हणून मला ती काबूरती खूप आवडते पांडुरंगाची. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. त्या अभंगात आहे ना त्याचे सगळे गोरा कुंभार कडेवरी, खबर का, नामाका रांगोळी धरी, हे जे ते इतकं सुंदर आहे ते पांडुरंगाची ते चित्र आहे ना, अप्रतिम आहे. म्हणजे इथं जात धर्म पंथ या सगळ्यांना तिलांजली तिथं दिली गेली त्या पंढरपूरच्या वाळवंटात त्यावेळी. आणि ती तिलांजली देऊन की तिथं आध्यात्मिक लोकशाहीची संस्थापना केली. ओके. आध्यात्मिक लोकशाही. आध्यात्मिक लोकशाही की तुम्ही आम्ही कोणी भिन्न नाहीत, तुम्ही आम्ही सगळे एकाच भाकरीचे तुकडे आहोत, आम्ही सगळे एक संघ आहोत. आणि ज्यावेळी आम्ही एक संघ होऊ तेव्हा हे राष्ट्र टिकेल. बरोबर. म्हणजे तेव्हा जात पंथ साईडला ठेवून अध्यात्माने एकमेकांसोबत जुडलेत. तुमचा माझ्या हृदयात जो आत्मा आहे तोच तुमच्या हृदयात आहे, तोच त्यांच्या हृदयात आहे, तोच त्यांच्या हृदयात आहे. पॉझिटिव्ह एनर्जी हे सांगण्याचं काम कुणी केलं? तर त्यावेळी ज्ञानेश्वरांनी केलं, नामदेवांनी केलं आणि आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली. आणि मग सगळ्या जाती धर्माचे जे सगळे लोक आलेले होते, म्हणजे एक लक्षात घ्या ना, याला डिनर डिप्लोमसी म्हणतात. म्हणजे आपल्याकडं जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ठीक आहे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या राष्ट्रपतींकडं भोजन असतं. बरोबर. आणि त्या भोजनाला काही नाव विद्वान असतात, काही उच्च राजकारणी असतात, बरोबर, समाजकारणी असतात, मोठी असतात, महानुभव असतात. त्या सगळ्यांना जेवायला बोलवलं, त्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात. आणि त्यांचे काही तज्ज्ञ असतात. आणि मग जेवता संवाद होतो, बोलणं होतं, चर्चा होते. आणि मग चर्चेतून चांगले विषय निघतात, चांगले विषय सुचतात, काही डील्स होतात, काही गोष्टी ठरवल्या जातात. आणि ही जी डिप्लोमसी याला म्हणायचं डिनर डिप्लोमसी. ही डिनर डिप्लोमसी कुणी वापरली? हे ज्ञानेश्वरांचा आदर्श श्रीकृष्ण. ओके. की ज्याने पंढरपूरच्या वाळवंटात येऊन जिथे यांनी काला केला तिथं त्यावेळी त्या गोपाळांना घेऊन आले, की ज्या गोपाळांना व्यवस्थेने बाहेर टाकलं होतं. बरोबर. त्या सगळ्या गोपाळांना एकत्र आणलं. ज्या स्त्रियांना अधिकार नव्हता त्या स्त्रियांना सोबत आणलंय, त्या गवळणीच्या रूपात आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन गोपाळ काला केला. म्हणजे ती डिनर डिप्लोमसी. त्यांचं अन्न मी खायचं, माझं अन्न तुम्ही खायचं, शिवा हा भानगडच नाही काही.
हे जे आहे ना, हे काम श्रीकृष्णाने पहिलं केलं. अच्छा. आणि तो काला जो आहे ना, तो काला गोपाळ काला, हम्म. तो कुणी केला? तो इथं ज्ञानेश्वरांनी केला. ज्ञानेश्वरांनी. आणि मग हे सगळ्यांना कळलं, नाही नाही, आता इथं भेदाभेद भ्रम अमंगळ, हम्म. इथं काही विशेष नाही, काही हम्म. भेदाचा विषयच नाही. या वाळवंटात गेलं की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, हे खरं खरं उत्तम आहे. आणि मग ही जी परंपरा आहे ना, मग तिथून पुढे हे चालू झालं. हम्म. आता आपला पंढरीची विषय आहे. आषाढीला कार्तिकीला मग हे यायला लागले सगळे. हम्म. आणि मग आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हम्म. सांगतच हे गुज पांडुरंग, तुम्ही माझ्याकडे आषाढी कार्तिकीला तरी या रे. आणि मग वाट पाहे उभा भेटीची आवडी, हम्म. कृपाळू तातडी उता वेळ, तो त्याची वाट पाहत राहतो. हम्म. कमरेवर हात ठेवून, युगे 28 विटेवर उभा, मग बरोबर. तो कमरेवर हात ठेवून वाट बघतो या, आपण मी तुमची दिसलेला वाट पाहतोय, असेल. या मला मला भेटायला या रे. हम्म. आणि तो कोणाची? ह्या भक्तांची वाट पाहतो. बरोबर. त्याला भक्तांची आवड आहे. म्हणून फार गोड आहे की तो जनाबाई संगे दळू लागतोय. दळू जना दळण 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 लागतं. ओके. हा, दळण दळू लागतोय. हम्म. जनाबाई संगे त्याची वेणीफडी करतोय. ओके. जनाबाई संगे शेण्या थापतोय. हम्म. तो पांडुरंग, तोच पांडुरंग भक्तांसाठी पहा. हम्म. ते चोखा मेळा आहे, हम्म. चोखा मेळ्यातला ढोरे ओढू लागतोय. हम्म. नरहरी सोनाराला घडू फुंकू लागतोय. बाप. त्याचं काम. हम्म. सावतामाळ्यांना खुरपू लागतायत पांडुरंग, बघा बरं का. आणि कबीराच्या मागे शेलेविनी, कबीर शेले विणतो त्या माग. त्याच्यामुळे. आणि सजन त्याच्या पुढची हाईट सांगतो. हम्म. सजन कसा विकू लागे मांस, त्याच्यासोबत पण आहेत. माळ्या सावत्याच खुरपू लागे. ते भेदच नाही. आणि हा भेद घालवल्यामुळं ही जी वारी आहे ना, ही वारी मग माऊलीमुळे ही सुरू झाली. हम्म. आणि आज ज्या तुम्हाला संतांच्या सगळ्या दिंड्या येतात दिसतात, बरोबर. मगाचा प्रश्न हम्म. की ह्या सगळ्या दिंड्या आळंदीवरून ज्ञानोबाराय जातात, ओतूरवरून चैतन्य महाराज जातात, तुकोबांचे गुरु. ओके. तुकोबाराय देहूवरून जातात, इकडून सासवडून स्वपन काका निघतात, ओके. मुक्ताईनगरून आमचे मुक्ताई निघतायत, तिकडून गजानन महाराज निघतायत. बघा बरं काही हे असं सगळं म्हणजे इकडून कर्नाटकातून दिंड्या येत आहेत. हम्म. तिथं कनकदास आहेत, हम्म. कनकदासांची परंपरा आहे तिथं. तिकडून त्या दिंड्या येत आहेत. हम्म. म्हणजे तुकोबांचे गुरु मूळ कुठचे? तर ते कर्नाटक मधले आहेत. हम्म. गुरूंचे गुरु केशव चैतन्य ते मूळचे कर्नाटकचे आहेत. हम्म. मग आमचा पांडुरंगाची मूर्ती पूर्वी कर्नाटक मधून भाऊदास महाराजांनी आणली, म्हणून ओके. कानडा व विठ्ठलू कर्नाटक. म्हणून पंढरपूरचं जर तुम्ही पाहिलं ना, हम्म. पंढरपूरमध्ये जास्तीत जास्त कन्नड बोलली जाते. अच्छा. हा जो सोलापूरचा जो बेल्ट आहे ना, हम्म. हा पूर्वी कन्नडचा. कर्नाटककडे होता. ओके. आणि म्हणजे तेवढी भाषावर प्रांतरचना नव्हते. आमचं काही नव्हतं ना, पुढे बॉर्डरच नव्हत्या काही ते. नव्हतं. हा. आणि त्यामुळं तिथं कानडी बोलली जाईल. अच्छा. म्हणून तू कानडा व विठ्ठलू. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, हम्म. ह्या पंढरपूरच्या वारीला एवढंच नाही, हम्म. तर पंढरपूरच्या वारीत आळंदीच्या वारीत जर तुम्ही कधी गेलात हम्म. तर तुम्हाला एक कबीराचं निशाण हम्म. दिसेल, तुम्हाला पांढरं निशाण दिसेल. ओके. कबीराची दिंडी चालते त्यांच्याबरोबर नामदेवरायांचे हम्म. जे अनुयायी आहेत शीख बांधव, हम्म. ते शीख बांधव चालतायत. पंढरपूरवरून पांडुरंग येत आहेत हम्म. ज्ञानोबारायांच्या याला. ओके. म्हणजे भक्तच देवाकडे जात आहेत असं नाही, हम्म. तर कार्तिकी वारीला माऊलीच्या पांडुरंग स्वतः येत आहेत माऊलीच्या समाधी सोहळ्यात. हम्म. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती. ह्या दिंड्या आहेत महाराष्ट्रातून लाखो दिंड्या, हम्म. दरवर्षी. लाखो वारकरी. आणि एक वैशिष्ट्य आहे वारी, हम्म. ही वारी नारायण महाराज देवकरांनी ज्यावेळी सुरू केली हम्म. त्यावेळी तो फार कमी प्रमाणात तिथे स्टार्टिंग होती. अगदी. हम्म. नंतर वारी विकसित 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 होत गेली. आता आपण वारीचं विकसित रूप पाहतो. ओके. बरोबर. पण ह्या वारीचं विकसित रूप पाहताना मला समाधान या गोष्टीत वाटतं, खूप मजा वाटते त्या वारीमध्ये, कुठली? की एवढा लाखोचा समाज सरळ चालतो. हम्म. त्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशनचा आम्ही आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर हम्म. असा आम्ही एक सर्वे केला. हम्म. तेर ते पंढरपूर, गोरोबा काका पण जातात ना, हम्म. आम्ही असा सर्वे केला. हम्म. आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला एक गोष्ट अशी दिसली की लाखोचा समाज ज्यावेळी ह्या वाटेने जातो, त्या वाटेवर कुठेही काहीच क्राईम नाही. कोणताच गुन्हा दाखल नाही कोणत्याच पोलीस स्टेशनला. हम्म. हे काय? ही ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची शिकवण. श्रीमंती. नाही सर, तो प्रश्नही आहे की सेल्फ डिसिप्लिननी लाखो लोक पांडुरंगांच्या भेटीला जातात, वारकरी ज्यांना आपण म्हणतो. हे
इतकं स्ट्रॅटेजाइजली कसं करतात, स्वतःला ते कसं वळण लावतात, हा माझा एक खरंच जाणून घेण्यासारखा प्रश्न आहे. आणि हा. याच्यातून खऱ्या अर्थाने काय शिकता येईल? ते काय माहितीये का, हम्म. ते तुमच्यात तुम्ही पाहतच नाही. बरोबर. ते तुम्हाला पांचाळ साहेब म्हणणारच नाही. हम्म. ते तुम्हाला माऊली म्हणतात. हा बरोबर. ते यांना माऊली म्हणतायत. माऊली. माऊली. एक माऊली दुसऱ्या माऊलीच्या पाया पडते, दुसरी माऊली दुसऱ्या माऊलीच्या पाया पडते. आणि मग पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे न एकमेका. एकमेकामध्ये ते साक्षात परब्रह्माला पाहत आहेत. आणि परब्रह्माला पाहिल्यानंतर मग इथं आपल्याला फार, आणि याची त्यांनी सांगड घालून दिलेली आहे आम्हाला. संतांची आम्हाला फार मोठी श्रीमंती आहे आमच्या पाठीमागे. संतांची श्रीमंती अशी आहे, नाथराय नाथ महाराज ज्यावेळी कावड घेऊन येत आहेत, काशीवरून गंगेचं पाणी घेऊन रामेश्वरला न्यायचं, गंगाजल घेऊन. आणि बरोबर. पाथर्डी तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी पाथर्डी तालुक्यात, तालुका. पाथर्डी तालुक्यामध्ये खरवंदी नावाचं गाव आहे. ओके. त्या खरवंदी नावाच्या गावामध्ये ते एका रस्त्याने चालले तर ते एका उन्हामध्ये एक गाढव पाण्यापासून तडफडताना पाहिले नाथांनी. अरे म्हटलं, हाच माझा रामेश्वर आहे ना. बाप. आणि त्या गाढवाला पाणी पाजलं, काशीवरून आणलेलं पाणी, ती गागर ती त्या गाढवाला पाजली. गाढव तडफडून मारणारं गाढव उठून उभं राहील. नाथरायांची श्रीमंती. आपण माणसात गाढव पाहतो, त्याला शिवाय ते गाढवा. नाथ गाढवात रामेश्वर पाहत. रामेश्वर पाहत. बरोबर. म्हणून तर दलिताचं मूल कडेवर उचलून घेतात. दलितांचे बांधव आहेत आमचे. ह्या बांधवांना जेवायला नाथ महाराज आपल्या घरी पित्रांना बोलवत आहेत. ज्या काळात वर्णव्यवस्था अतिशय गंभीर होती. बरोबर. त्या कालखंडामध्ये नाथराय एवढं पाऊल उचलत काय येत आहेत, म्हणजे सातपुड्याच्या याच्यातून डोंगर दऱ्यातून अगदी भिल्ल लोक तरी काय येत आहेत. त्याचं कारण हे, ज्यावेळी हे पंढरपूरच्या वारीला काय येतात, माऊलीसाठी काय येतात, ज्ञानोबारायांसाठी काय येतात, गोरोबा काकांसाठी काय येतात, त्याचं कारण हे की ज्यावेळी हे तीर्थयात्रेला निघाले होते, तीर्थयात्रेत यांना अडवलं भिलांच्या राजा, ते क्षेत्रपाल. ओके. हरिपाल त्याचं नाव. त्यांनी हरिपाल ते भिलांचा राजा. ओके. त्यांनी अडवले. काय ते काढून द्या, चला राजा आहे, लुटमार करणार. ते म्हटले, आमचे काही नाही, आम्ही साधे, आमच्याकडं टाळ विना सोडून आमच्याकडे काय यायचं, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर दाखे, जाऊ पुढे भिके, कुत्रे घर राखी, तुकोबांचं वर्णन आहे, आमच्याकडे काय. आणि मग ते म्हणे, नाही नाही, तुम्हाला द्यावं लागेल, काहीतरी टॅक्स द्यावा लागेल. ते म्हटलं, आमचे काहीच नाही. ते म्हटले, काय. ते म्हटले, एक काम करा, आम्हाला तुमच्याकडे घरी मुक्कामी यायचं. ते घरी मुक्कामी गेले. ते म्हटलं, आता आम्हाला जेवायचे. वारकरी म्हटली, त्याला आली पंचायत. आपल्या घरी येणार तो फार सात्विक होता. तो धनिकांचं धन लुटायचा, पण गोरगरिबांना वाटायचं. अच्छा. आणि मग यांना बोलायला गेल्यानंतर हिथं म्हटलं, आम्हाला जेवायचं, आता काय करते. म्हटले, थांबा तुम्ही, आपलं सत्व आढळून होईल. तो परत दुसऱ्या शिकारीच्या शोधात गेला. कुणी येतोय का रस्त्याने, त्याला लुटायचं, ते पैसे आणायचे, यांना परत जीव घालायचे. कुणीची शेवटी याला वाटलं, आता आपण आत्महत्या करण्याशिवाय पर्याय. बरोबर. पण मग कथा अशी सांगितली जाते, पांडुरंग आणि रुक्मिणीने स्वतः एका धनिक व्यापाऱ्याची अवतार घेतला आणि ते खटरागाडी घेऊन आले आणि मोहरांनी भरलेली घागर आहे त्यांच्याकडे. तो त्यांना लुटतोय आणि म्हणतोय, चला माझ्याकडे वारकरी आले, चालणार नाहीत, द्या तुमचं सगळं धन, मला त्यांना जीव घालायचं. आणि ते त्याला जीव घालायला जातात. आणि विशेष काय माहितीये का, हे जातीच्या नावाने, पंथाच्या नावाने ओरडणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या. म्हणजे कीर्तनाला गेल्यानंतर आम्ही काही कीर्तनकार आता फार वेडाचार चाललाय त्यांचा तो, आम्ही इथं जेवणार नाही, आम्हाला असंच जेवायला लागतं, तिथं सोहळं लागतं, अमकं लागतं, तमकं लागतं. अरे तुमचा बाप पांडुरंग, तुमचा आमचा बाप पांडुरंग ज्याच्या घरी जेवला, तुमचा आमचा बाप आम्ही ज्यांना आई म्हणतो, ते ज्ञानोबाराय ज्या भिल्लाच्या घरी जेवले, आणि आम्ही जातीवर पातीची बंधन अजून पाळावीत. ते त्यांनी तिथं यांना जीव घातलं. ज्ञानोबाराय वगैरे ही सगळी मंडळी जेवायला बसले, पाहतात, तर यांनी ह्या दोघांना बांधून आणलेलं आहे. अच्छा. पांडुरंगाला आणि रुक्मिणीला. आणि मग माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. माऊली म्हणतात, अरे काय केलं तू, ये साक्षात जगाचा बाप आणलाय तू आमच्यासमोर, किती मोठी तुझी भक्ती. आणि तो भिल्ल माऊलीचा वारकरी, तो माऊली बरोबरचा, तो पखाल्या आदिवासी साहित्याचा शोध घ्यायचा असेल, तिथून घ्या, त्या भिल्लापासून. श्रीवादी साहित्याचा शोध घ्यायचा आहे, जनाबाई पासून घ्या, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, तिथून घ्या.
कशी करू तुझी सेवा ही नाही ती माझी देवा पाहिलीशी होऊ दंग असं म्हणणार आमच्या चोखोबारायापासून दलित साहित्याची खूप प्रेरणा घ्या. हे जे आहे ना ही श्रीमंती वारकरी पंथाची आणि ते तिथं जीव घातलं एवढंच नाही तर ज्ञानेश्वरांनी जो रेडा वदवलाय ना त्या रेड्याचा मालक जो काळोबा आहे ओके. ती आदिवासी पानकोळी नावाची आदिवासी जात. अच्छा. तो त्यांची काम काय की रेड्याच्या पाठीवरती आपले मोठाचे जसे मोठा असतात ना पुरी मोठा होत्या मोठा होता. तशी चामड्याची पखाल करायची अच्छा. त्यात पाणी भरायचं नदीला आणि ते पाणी घरोघरी देऊन त्यांची रांजण भरायची त्यावेळी ते पखाले. अच्छा. आणि ते पखाले ते पाणी व्हायचं काम करत होता आणि ज्यावेळी तिच्या त्या ब्रह्मवृंदांनी प्रश्न केला त्या रेड्यात तुझा ज्ञानेश्वर हे आहे का आत्मा आहे का ते सांग तुझा ईश्वर आहे का ते सांग. ते म्हटलं आहे. आणि मग तो रेडा घेऊन आले त्यावेळी त्या रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरवलं हे सगळं ते मागं सोडा. पण नंतरच्या कालखंडात जर तुम्ही पाहिला असेल तर तो रेडा परत मालकाकडे गेला नाही. तो माऊली सोबतच राहिला. तो रेड्याचा मालक माऊली सोबत राहिला आणि ते दोघं सोबत गेलेत. त्या रेड्याची समाधी जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आळे म्हणून गावे येऊन विसावले आळियाचे बनी पशु तयस्थानी शांत झाला तिथं त्या रेड्याची समाधी. मग त्या रेड्याचा मालक काळोबा नारायणगावला येत आहेत तिथं मुक्ताबाई त्यांना बोध देते पुणे ते जुन्नर तालुक्यातच त्या तिथं बोध दिल्यानंतर त्या गावकुसाच्या बाहेर राहणारी लोकही त्या गावकुसाच्या बाहेर आजही तुम्हाला दोन गोष्टी दिसतील. एक मुक्ताईचं मंदिर आहे एक काळोबाचं मंदिर आहे. म्हणजे एका कोळ्याचं मंदिर ही श्रीमंती ज्ञानोबारायांच्या विचाराची आणि जातीचं काही नाही. त्याच्या पुढे जाऊन त्या रेड्याची दशक्रिया चास नारोडी आंबेगाव तालुक्यात गाव आहे पुणे जिल्ह्यातल्या तिथं चास नारोडी म्हणून तिथं रेड्याची दशक्रिया केली. पुढं वाकीला त्या हा जो काळोबा आहे त्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर तिथं माऊली 10 दिवस थांबले त्याची दशक्रिया केली आणि मग माऊली पुढे पंढरपूरला गेले. तिथं गैबीनाथ महाराज मंदिर म्हणून आहे. ते गैबीनाथ मंदिर महाराज मंदिर गैबीनाथ म्हणजेच त्या रेड्याचा मालक काळोबा त्या काळोबाची समाधी तिथे. मला सांगा भक्तीच्या प्रांतामध्ये ही एवढी मोठी क्रांती म्हणजे बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही चांडाळ आहे अधिकार. आमची काढोपात्रा माता कोण होती? वेश्याची मुलगी होती. अच्छा. तिला ह्या भक्तीच्या प्रवाहात ही श्रीमंती इतर कुठे तुम्हाला दिसणार नाही. आणि इतर तुम्ही उत्तरेत गेलात तर उत्तरेमध्ये ज्या कावड यात्रा वगैरे हे सगळं तुम्हाला दिसते परंतु वारी दिसणार नाही. वारीची श्रीमंती आहे ना वारीची श्रीमंती फक्त महाराष्ट्रात दिसेल. आणि म्हणून भूतान परस्पर जेवढं मैत्र जीवांची जर कुठं पाहायचं असेल तर ते वारीत तुम्हाला पाहायला मिळेल. ते इतरत्र तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ही श्रीमंती ही वारकरी संप्रदाय श्रीमंती. आणि हा वारकरी संप्रदाय म्हणजे इवलेसे रूप लाविले द्वारी आज जो लाखोचा समुदाय ते गोल्ड रिंगण तो उभल रिंगण तो जो काही ब्रह्मानंद तुम्ही वारीत गेल्यानंतर तो तुम्हाला मिळतो ना त्याला एकमेव कारण ज्ञानोबा आहे. एकमेव कारण तुकोबा आहे. एकमेव कारण ही सगळी परंपरा आहे नाथरायांपर्यंत सगळी पार अगदी बाईनाबाई शिवरकरांपर्यंत निळोबारायांपर्यंत सगळ्या परंपरेने हा वारकरी संप्रदाय विकसित केला. आणि मग माऊलीचा हा अभंग इथं लागू पडतो. इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले विचिता अति बारू कळी आला. हा मोगरा फुललेला जर पाहायचा असेल तर आज ते विकसित रूप आहे ना वारकरी संप्रदायाचं. म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. बरोबर. म्हणजे इथं शाहूंचे विचार रुजले इथं फुलेंचे विचार रुजले इथं बाबासाहेबांचे विचार रुजले. त्याला कारण काय मग माहितीये का? त्याच्या पाठीमागं संतांनी मराठी मनाची केलेली मशागत आहे. शेतकरी ज्यावेळी पेरतो ना तो डायरेक्ट पाभार धरत नाही. बरोबर. पाभार धरायच्या आधी तो काय करतो शेतीची पूर्व मशागत करतो. त्या जमिनीची नांगरणी असेल वखरणी असेल पाळ्या गोपाळ्या जे काय करायचं ते तो आधी करतो आणि मग पाऊस पडला की योग्य वेळी पेरणी करतो. राईट. संतांनी या मराठी मनाची मशागत केली म्हणून इथं स्वराज्याची बीज आमच्या जिजाबा मातेला पेरता आली आणि मग इथं स्वराज्याचं तोरण उभं राहील. बरोबर. हे लक्षात घ्या. ही वारकरी संप्रदाय आणि आज जर तुम्ही म्हणजे भारतामध्ये प्रगत विचारांचं राष्ट्र कोणतं महाराष्ट्र पुरोगामी तर ते महाराष्ट्राला मानलं जातं. त्याला कारण हिची वारकरी संत परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायाने हा महाराष्ट्र एवढा विकसित केलेला आहे. म्हणून आज तुम्हाला लाखोचा समाज जाता दिसतो. तरुण मुलं मुली. हा सर आता तो जो तरुण मुलं मुलींचा जो प्रश्न तुम्ही म्हणजे आता मुद्दाच तोच आहे की मला इथपर्यंत लक्षात आलं की महाराष्ट्राला महान राष्ट्र जर का कोणी केलं असेल तर त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा किंवा ही जी चळवळ आहे याचा फार मोठा वाटा दिसून येतोय.
आज जर का मी टीव्हीवरती दिंड्या बघतो तर वयस्कर लोक मला जास्त दिसून येतात. आजही म्हणजे अनेक वर्षांपासून तेच चेहरे, तेच वयस्कर लोक, तेच गावाखेड्यातून लोक दिंडीला जात आहे, वारीला जात आहेत, विठ्ठलांच्या दर्शनाला जात आहे. पण महाराष्ट्राला वारीने इतकं सगळं देऊन महाराष्ट्राची नवीन पिढी पांडुरंगांना किंवा ह्या एकंदरीत वारकरी संप्रदायाला काही देत आहे का? आणि यांच्या सोबतच सरकार काही प्रयत्नशील आहे का ह्या दोन्ही गोष्टींना पुढे नेण्यासाठी? कारण की येत्या काळामध्ये जर का आजच्याच पिढीला माहित नाही पांडुरंग कोण, वारकरी कोण, तर येणाऱ्या पिढीला कमीत कमी हे नाव तरी लक्षात राहिले पाहिजे. ही जी परंपरा आहे ही परंपरा तरुण पिढी आहे का, तरुण वर्ग आहे का? आहे, खूप मोठा. ओके. तो आपल्याला दिसत नाही. आजही पण निर्मल वारी जी चालू आहे, निर्मल वारी कोण करते? सगळी तरुण पिढी. ओके. आज वारीमध्ये की सगळी स्वच्छता, वारी गेल्यानंतर सगळा कचरा साफ करायचं कोण काम करतात? तरुण पिढी. ओके. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य शिवाजीराव मोरे तुकोबारायांचे वंशज, त्यांनी हरितवारी सुरू केली. हरितवारी चालू आहे की पंढरपूरला ज्या वारीच्या मार्गावर जेवढी हिरवीगार झाडं दिसतात तुम्हाला, सगळी झाड नटलेली झाडं आहेत, वृक्षवल्ली आंबा सोयरे, नुसतं म्हणायचं नाही, आचरणात आणायचं. बरोबर. गाथावन उभं केलं त्या माणसाने. ही जी परंपरा आहे ना, हरितवन, हरितवारी, निर्मल वारी, एक अवचट नावाचे एक आमच्या शिरूरचे ग्रस्त आहेत, ओके. पुणे जिल्ह्यात. ते काकांचं काय काम आहे माहिती का? तर ते तुम्ही जेवणाला जे वारकरी पत्रावळे वापरतात, ओके. त्याने वापरायचे. मग त्यांना ते कोणत्या पत्रावळे देतात? पानांपासून, झाडाच्या पानांपासून बनवलेल्या. इको फ्रेंडली. अच्छा. इको फ्रेंडली वारी आहे तिथे. सायकल वारी आहे. आणि आमचे सोनर महाराज वगैरे आहेत ते संविधान वारी काढतायत. त्याच्याबरोबर वारीचं स्वरूप बदलतंय. तरुण वर्ग आज तुम्हाला तिथं अपग्रेड होत चाललाय. हो, अपग्रेड होतोय. आणि आज जे तुम्ही हे सगळं पाहताना हे सगळं कॅच करणारा कोण आहे? हा तरुण वर्ग आहे. हा तुमच्या माझ्यापर्यंत मीडियाच्या माध्यमातून पोहोचवते. तो तरुण वर्ग आहे. आणि खूप मोठ्या पद्धतीने तरुण वर्ग वारीमध्ये नुसते म्हातारे नाहीये तिथं तरुणांचा संप्रदाय आहे. तर ज्ञानेश्वर वय काय होतं? ज्या काळी माऊलींनी वारकरी पंथाची स्थापना केली त्यावेळी ही सगळी परंपरा होती. यांची वय किती होती? तारुण्यात गेलेली कामं आहेत. आणि यामुळं तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात आहे. ते आपल्या लक्षात येत नाही. पण आळंदी पंढरपूरला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तरुण वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते. आजही पण IT सेक्टर असतो, तुमचं मेडिकल सेक्टर असतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आमचा जो तरुण मोठमोठ्या प्रमाणात काम करतो तो आजही पण कामाची सुरुवात करताना पुंडलिक वरदा म्हणतो किंवा त्याच्या डेस्कटॉपला कमीत कमी पांडुरंगाचा फोटो तरी तो ते तिथून तरी हे करतो. आणि मग इथं तुकोबा लागू पडतात. वाचेचा रसाळ, मनाचा मवाळ, त्याचे गळामाळ असून तिथं सगळ्यांना तुकाराम महाराज होते, मी तुम्हाला जामीन आहे, चला या तुम्ही, मागचं सगळं सोडून द्या, मी तुम्हाला जामीन आहे, तुम्ही या. आणि मग ही जी परंपरा आहे ना ही प्रवाहित झालेली आहे. ही परंपरा प्रवाहित ठेवायचं काम असेल. ह्या राष्ट्राला खूप मोठी संस्कृती आहे, ऋषींची मुनींची प्राचीन परंपरा आहे. बरोबर. यांना काय झाले माहितीये का? अलीकडं त्या आमच्या प्राचीन परंपरेला शिवाय देणं म्हणजे पुरोगामित्व अशी काही व्याख्या चालू केलेली. हे साफ चूक. आमच्या ऋषी मुनींनी आयुष्याचे आयुष्य बर्बाद केले, आयुष्याचे आयुष्य घातली त्या पुढच्या पिढीचं कल्याण होण्यासाठी. आणि ते विचार मांडून ठेवले. ते विचार पुढच्या पिढीला जर द्यायचे असतील तर आम्हाला संतांचे विचार घेणं गरजेचं. आणि संतांचे विचार हे केवळ भक्तीचे विचार नाहीत, ते सामाजिक अंगाने आहेत, सांस्कृतिक अंगाने, वैज्ञानिक अंगाने. ज्ञान सहजची सांगेन विज्ञानेशी नावाचं संत गोरोबा काकांचं एक आपलं गुरुवर्य प्रातस्मरणीय वासुदेव बंडोबा खंदारे गुरुजी, जे विनोबा भावेंचे. अच्छा. की गुरुजींनी आता देह ठेवला 2024ला. तर गुरुजींचं अप्रतिम पुस्तक कुठलं सर? ज्ञान सहजची सांगेन विज्ञानेशी. आणि ते जर वाचलं तर तुमच्या मनात जे ज्ञान आम्ही विज्ञानवादी कसलं विज्ञान? विज्ञानाचं मूळ इकडं कशात आहे ते पहा. आणि मग हे सगळं संत साहित्याची जी प्रेरणा आहे की मग पहिला मनोवैज्ञानिक जर कोणी असेल तर ते ज्ञानेश्वर आहे. पहिली मानसोपचार तज्ञ जर कोणी असेल तर ते ताटी लावून बसलेल्या ज्ञानेश्वरांना बाहेर काढणारी ती मुक्ताई आहे. हे तुमच्या लक्षात येईल. पहिला समाजशास्त्रज्ञ कोण आहे? पहिला प्रवास वर्णनकार कोण आहे? तर मग ते नामदेव राय तुम्हाला दिसून येतील. प्रवास वर्णन त्या काळातले लिहून ठेवले. पहिली स्त्रीवादी बंडखोर कवयित्री कोण असेल तर ती आमची जनाबाई. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय हा उंचीचा संप्रदाय, श्रीमंताचा संप्रदाय आणि
तो जसा गोरगरिबांना आचरतात तसं बुद्धिमंतांचा संप्रदाय की जर तुम्ही एका बाजूला उपनिषदाचे सगळे श्लोक ठेवले, एका बाजूला तुकोबाचे अभंग, रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहे सगळ्या गोष्टी. इंटरकनेक्टेड. हम्म. याचं प्रतिबिंब त्याच्यात, त्याच्या प्रतिबिंब याच्यात, हे सगळं शिव मग विष्णूंसारखं. कधी कधी यांनी वाचलं एवढं, कधी ज्ञानेश्वरांनी वाचलं एवढं, कधी गोरोबा काकांनी वाचलं की निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगी गुणातीत. आणि मग माझा बोलता बोलता माझी अशी अवस्था झाली की मग खिचडी लागली पाहता पाहता मला खिचडी मुद्रा लागणे. खिचडी मुद्रा म्हणजे आपली जीभ कापायची, थोडी अच्छा. थोडी थोडी केस 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 कापत न्यायची आणि नंतर ती टाळू लावायची. नंतर ती इतकी लहान होते की ती वरती त्या टाळूच्या अग्रभागी ती तळ लागते की तिथं तुम्हाला जसं माझा थेंब टपकतो तसं तुम्हाला एक अमृत स्रवत अशी योगात वर्णन वर्णन आहे. आणि गोरोबा काका म्हणतात की ते काही करायची गरजच नाही खिचडी मुद्रेत. आम्हाला तर वारकऱ्यांना सहज विठ्ठल नाम घेता घेता आम्हाला ही मुद्रा लागली. मुद्रा लागली. हे कुठून हे वैभव वारकरी संप्रदाय. आचरणशील माणसं, आचरणशील वारकरी आजही पण आहे. फडकऱ्यांची परंपरा आचरणशील परंपरा आहे. आज जर तुम्ही आळंदीत जर तुम्ही गेलात ना कधी, एक फकीर राहतो, फकीर. अच्छा. त्या फकीराचं नाव आहे डॉक्टर नारायण महाराज. खूप पेशंट डॉक्टर आहे. ओके. त्यांचा काय रेफरन्स? त्यांना लोक प्रेमाने डॉक्टर बाबा म्हणतात. ओके. फुल प्रॅक्टिस चाललेली, फुल प्रॅक्टिस चालली. श्रीमंताचा संप्रदाय काय आहे आणि मन लागो मेरो यार फकीरी मी कबीर का म्हणतात. ते श्रीमंती तिकडे फकीरी काय आहे याचं कनेक्शन. तुम्ही जर आळंदीत गेलात ओके तर ते डॉक्टर बाबा नावाचा एक ग्रस्त तुम्हाला भेटेल. ग्रस्ती नाही, संन्याशी, अच्छा. ब्रह्मचारी माणूस. आणि फुल प्रॅक्टिस चाललेली सोडून दिली. आळंदीत आले, वारकरी संप्रदाय शिक्षण घेतलं, हरिद्वारला गेले, सगळे संस्कृत ग्रंथ शिकून झाले आणि पुन्हा स्वामी महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा आळंदीत आले. आणि आज आळंदीमध्ये विचारसागर असो, वृत्ती प्रभाकर असो, पंचदशी असो, ब्रह्मसूत्र असो, चांगदेव पासष्टी असो, अमृत अनुभव असो, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, ह्या मुलांना शिकवण्याचं काम जर कुणी करत असेल ते डॉक्टर नारायण महाराज जाधव हा माणूस. आणि फी काय? फी शून्य. त्यांची संपत्ती किती म्हणाल तुम्ही, तर त्यांच्या अंगावरची कपडे हीच त्यांची संपत्ती. एक पठारे बाबा नावाचे आमचे मित्र आहेत, त्या पठारे बाबांनी त्यांना स्वतःच राहायला एक घर दिलंय खाली, खालचा मजला, तिथं ते राहतात. आणि एक दुसरे एक सद्ग्रस्त आहे, त्यांनी पाठ घेण्यासाठी एक हॉल उपलब्ध करून तिथं पाठ घेतात. अशी माणसं आहेत. कुरेकर बाबांसारखं 95व्या वर्षी अध्यापन करणारी माणसं आहेत. महादेव घुलेंसारखं 95-96 वय आहे आज, तरी वारकरी शिक्षण संस्थेत मुलांना शिकवतात. अशी माणसं आज आहेत. हे सगळी वारकरी म्हणून वारकरी संप्रदाय टिकून आहे. म्हणून मी वारकरी आहे आणि मग यांनी इकडून काहीतरी विधानं करायची, त्यांनी इकडून काहीतरी विधानं करायची आणि सामाजिक वातावरण दूषित करायचं. हे कधीच त्याला वारकरी म्हणायचं नाही. म्हणून भोसले बाबा एक फार मोठा साधू, फार मोठा, मुंबई पोलीस मध्ये होते. ते सोडून दिलं, नंतर पूर्ण वेळ तो माणूस वारकरी म्हणून जातो. शुद्ध वारकरी काय असतो ते भोसले बाबांकडे पाहावं. आता मध्यंतरी 2021 ला देह ठेवला. तर भोसले बाबांना मी भेटायला गेलो आणि आमचा विद्यार्थी प्रकाश भागवत त्यांना प्रश्न केला, बाबा तुम्ही वारकरी आहे? ते म्हटले मी अजून वारकरी झालोच नाही. एवढा मोठा उंचीचा माणूस, इतका मोठा साधनानिष्ठ माणूस की संतत्वाला पोचलेला माणूस, मी वारकरी झालोच नाही. मग तिथं आम्ही डोक्याला हात लावला. आम्ही स्वतःला वारकरी समजतो, आम्ही संत साहित्याचे मोठे अभ्यासक समजतो, उपासक समजतो, आम्ही मोठमोठ्या डिग्र्या मिळवतो. हे यांच्या पायाशी आम्ही झुरळ व्हायची सुद्धा आमची लायकी नाही. आम्ही यांच्या पायीची वाहन पायी बरी तुकोबारे म्हणतात, पण आम्ही यांची पायीची वाहन नाही, पायीची धूळ व्हायची सुद्धा आमची लायकी नाही. इतकी आमची हे म्हणजे तरुण पिढीला हिणवता कामा नये. त्यांनी तरुण पिढीने ह्या बाबांचा आदर्श घ्यावा. आणि त्या भोसले बाबांनी सांगितल्यानंतर मग त्यांनी आम्हाला एक ओवी सांगितली आणि आम्ही
अक्षरशः आमच्यातलं सगळं जे होतं ते हम्म, अहंता अमकं तमकं जे सगळं सगळं ते गळून पडलं हम्म, आणि अश्रूच्या धारा आमच्या सुरू झाल्या. हम्म. त्यांनी माऊलीची फार सुंदर नक्कीच सांगता करूयात व्याख्या आपण. सांगितली. हम्म, हम्म, काया वाचा मने सर्वस्वे उदार, हम्म. याचं- बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाचा वारी कर. कायेने वाचेने मनाने हम्म, सर्वस्वे उदारे. काया वाचा मने फक्त पांडुरंग आणि पांडुरंग, त्या दुसरं काही दिसतच नाही. तुम्ही दिसते तुमच्यात पांडुरंग, हे पांडुरंग. दिसले यांच्यात पांडुरंग, गाढव दिसलं त्याच्यात पांडुरंग, काही निर्जीव वस्तू दिसली त्यात पांडुरंग. आणि मग जर एकमेकात पांडुरंग दिसायला लागलं तर मग हा त्याच्यावर शाही टाकतो, तो त्याला भडक विधानं केली म्हणून मागं बरंच हे झालं ते. करतो. हे जे काही याचं जे चित्र चाललंय ना, हे तुमच्या डोळ्यातच येणार नाही. आणि मग भूतान परस्परे जोडो मैत्र जीवांचे, मग तिकडून ट्रम्प तात्या येईल आणि तो म्हणून नाही 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 खोमेनी साहेब आमचं चुकलं बरं का, आणि मग ते खोमेनी साहेब यांच्या पाया पडतील, ट्रम्प तात्या त्यांच्या पाया पडतील. आणि हे जर कधी घडलं तर कसलंच युद्ध, कसलं काय राहणार आहे. म्हणून गुलाबराव महाराज नावाचे आमच्याकडं एक दोन्ही डोळ्याने अंध असलेले एक संत होते मधल्या काळात, विदर्भातले होते, दोन्ही डोळ्याने अंध होते. आणि गुलाबराव महाराजांनी एक विधान केलेले ते फार मला महत्वाचं वाटतं. ओके. गुलाबराव महाराजांनी असं विधान केलं की 21व्या शतकात देशामध्ये अराजक मांडेल, जगामध्ये अराजक मांडेल, आणि ह्या जगाला विश्वात्मकतेची शिकवण, विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा वर्ल्ड संप्रदाय, जागतिक संप्रदाय जर कोणता असेल, वारकरी. जागतिक धर्म कोणता असेल, जागतिक तत्वज्ञान कोणता असेल, तर ते फक्त आणि फक्त ज्ञानोबारायाचा वारकरी संप्रदाय आहे. नक्कीच. आणि तो वारकरी संप्रदाय आज बाकी भूतान परस्परे जडो, दुरितांचे तिमिर जावो, फळांची व्यंकटी सांडो, हे सांगणारं जर कुणी असेल तर ते फक्त आणि फक्त ज्ञानोबारायाचं तत्वज्ञान आहे, तुकोबारायाचं तत्वज्ञान आहे, निळोबारायाचं तत्वज्ञान आहे. हे सगळ्या वारकरी परंपरेचं तत्वज्ञान आहे. मग शेख महम्मद आविंद, त्याचे हृदय गोविंद, ही मग कुणी त्याला येऊनही म्हणणार नाही आणि कुणी त्याला धर्मावरूनही करणार नाही आणि धार्मिक द्वेषही होणार नाहीत आणि काहीच होणार नाही. बरोबर आणि आहे, सर. म्हणून हे जर पाळायचं असेल, शिकायचं असेल, तर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला ठाकूर रामकृष्ण परमहंस वाचावे लागतील. ठाकूरांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला वारकरी संप्रदायाची श्रीमंती कळणार नाही. की जे ठाकूर येशूचा धर्म जगून पाहिला, ज्या ठाकूरांनी इस्लाम धर्म जगून पाहिला, हिंदुझम जगून पाहिला, जगाच्या पाठीवर जेवढे काही संप्रदाय आहेत, संप्रदाय सगळे म्हणजे जगून गुरु नानक असो काही असो, ते सगळे संप्रदाय जगून पाहिले. आणि मग शेवटी सांगितलं त्या सगळ्या वाटा आहेत फक्त तिकडे जाण्याच्या, मुख्य ब्रह्म ते आहे. तिथं कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही तिथं सहज पोचणार आहात. तुमचं चित्त शुद्ध ठेवा, हे सांगणारा जो मूल विचार आहे तो वारकरी संप्रदाय आहे. आणि तो विचार ठाकूरांमध्ये प्रतिबिंबित झाला दिसतो. आणि म्हणून विवेकानंद आज तरुणांचा आयकॉन काय, विवेकानंद तरुणांचा आयकॉन आहे, त्याला कारण ही परंपरा आहे, त्यांनी जोपासली आणि जगली. तर नक्कीच आजचा तरुण जो म्हणतो आपण युथ विवेकानंदांना बऱ्याच फॉलो करतो आणि तुमच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टींमुळे हे तरी कळलंय की सिम्पल लाईफ आहे, जास्त काही हे नाही. आणि जे संतांनी उभारलंय ते पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत राहिलं तर एक सामान्य माणसाचं जे जगणं आहे ते जास्त अवघड काही जाणार नाही. हे यातला एक छोटासा आणि छानसा संदेश भेटलाय. मी तुमचे धन्यवाद करेल सर की तुम्ही वेळात वेळ काढून संत साहित्यापासनं तर विठू माऊलींपर्यंत इतक्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि म्हणजे 50 मिनिटाच्या पॉडकास्टमध्ये ते सांगणंही सोपं नाही, पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून सांगितलं, पहिल्या वारकरीपासून तर आजच्या पिढीपर्यंत. त्यासाठी मी खरंच तुमचं पुन्हा एकदा थँक्यू म्हणेल मनापासून की तुम्ही मुद्द्यावर बोट ह्या चॅनलवर येऊन जास्तीत जास्त वेळ देऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी ऑडियन्सला देखील थँक्यू म्हणेल की तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितला. अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि मुद्द्यावर बोट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.